नमस्कार, मी आचल लोखंडे. महान न्यूज 7 महाराष्ट्र बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. एक नजर टाकूया राज्यभरातील काही निवडक आणि महत्त्वपूर्ण घडामोडींवर. त्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची घेतली भेट. कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर. पपईला योग्य भाव मिळत नाही. यंदा पपईचे क्षेत्र घटण्याचे प्रमाण जास्त. आणि एलन मस्क यांनी फक्त गाड्या बनवण्याचं काम करावं, फालतूचे सल्ले देऊ नये, प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य. आणि आता बातम्या सविस्तर. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभेतील पराभव जिव्हारी लागल्यानं आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी येथील पोपट वायभासे यांनी आत्महत्या केली होती. याच आत्महत्याग्रस्त कुटुंबियाची भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भेट घेतली आणि या दरम्यान वायभासे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर झाले. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, बीड. मागील आर्थिक वर्षात पपईला समाधानकारक भाव न मिळाल्याने यावर्षी पपई उत्पादक शेतकरी हे मिरची आणि कापसाच्या लागवडीकडे वळले आहे. यावर्षी नंदुरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पपई लागवड फार कमी प्रमाणात केली. मागील वर्षी पपईला अत्यल्पसा भाव मिळाला होता. 3 ते 4 रुपये प्रति किलो भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च देखील निघाला नव्हता. यामुळे यंदा पपईचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. नंदुरबार तालुक्यातील कोरिड गावातील शेतकरी भगवान पाटील यांनी आपल्या 5 एकर क्षेत्रात पपई लागवड केली. मागील वर्षी पपईला योग्य भाव मिळाला नाही, त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांनी पपई लागवडीकडे दुर्लक्ष केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. पपई लागवडीला कमीत कमी 1 ते 1.5 लाखांचा खर्च मला आला. मागील वर्षी हाच खर्च देखील भरून निघाला नव्हता. सुरुवातीला व्यापाऱ्यांकडून चांगला भाव दिला गेला, परंतु त्यानंतर व्यापाऱ्यांनी अत्यल्प भाव दिला. समाधानकारक भाव मिळत नसल्यानं शेतकरी हे मिरची लागवडीकडे वळत आहेत. यावर्षी तरी समाधानकारक असा 12 ते 14 रुपये प्रति किलो भाव पपईला मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनं व्यक्त केली आहे. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, नंदुरबार. आपली किती अपेक्षा? खर्च जवळजवळ 1 लाखाच्या वर होऊन जातोय. कमीत कमी 10 रुपयाच्या वर 12-14 रुपये तरी कमीत किमान भाव पाहिजे. हो, बरोबर आहे. पपईचे क्षेत्र कमी झालेलं आहे, कारण समाधानकारक भाव न मिळाल्यामुळे आणि व्यापाऱ्यांची मजुरी जास्त प्रमाणात वाढली आहे. वेळेवर कटिंग करत नाही, भाव देत नाही. कटिंग करून घेतले तरी पैसा वेळेवर देत नाही. त्यामुळे मिरचीकडे कल शेतकऱ्यांच्या जास्त आहे. कसं की वेळेवर लेबर उपलब्ध होऊन ते लगेच पैसा हातात मिळतो शेतकऱ्यांना, त्यामुळे खेळतं भांडवल राहतं. एलन मस्क यांनी फक्त गाड्या बनविण्याचं काम करावं, फालतूचे सल्ले देऊ नये असा घणाघात करत या निवडणुकीनंतर आपण पाहिलंय की सगळ्यांची तोंड बंद झाली की ईव्हीएम हॅक होत नाही. मेरे फायदे का होगा तो अच्छा लगता है, मेरा नुकसान होगा तो हमको गाली दो अशी विरोधकांची स्थिती आहे, अशी टीका प्रफुल्ल पटेल यांनी विरोधकांवर केली. हा एक मंत्रच असतो ना, जर तुमची मेजॉरिटी असेल तर तुम्ही तुमचे अधिकार प्राप्त करूच शकतात. आज सरकार बनलेली आहे. 292 आमचे खासदार NDAचे असल्यामुळे राष्ट्रपती महोदयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शपथ दिली. नंबर आकडेवारीशिवाय काही होत नाही. लोकशाहीची ही परंपरा आणि हीच एक दुसरा आधार काय आहे. सरकार नाही तर कोणी म्हणेल की माझे कमी आहे तरी माझी सरकार, असं होऊ शकत नाही. तसं लोकसभेचे अध्यक्ष निवडत असताना ज्यांच्याकडे नंबर आहे ते मतदान होऊ द्या. मतदानामध्ये क्लिअर होईल की कोणाकडे नंबर आहे. आणि डेप्युटी स्पीकर ही पण काही अशी एक कधीकधी अशी परंपरा, ऑपोजिशन आणि सरकारमध्ये जर योग्य संवाद असला तर कधीकधी सरकारच्याकडून सुद्धा प्रस्ताव देण्यात येते, पण असा काही जरुरी नाही आहे. कारण शेवटी त्याच्यावरही नंबर्सचाच गेम असतो. आणि बाकी मागच्या 2 रेजिममध्ये 14 ते 19 आणि 19 ते 24मध्ये डेप्युटी चेअरमनची, स्पीकरची जागा ऑपोजिशनला दिली गेली नव्हती. महान्यूज 7 करिता अभिषेक भटनागर, गोंदिया. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक,
vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College. बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। गोलियां खा ली, ऑपरेशन भी करा लिया, फिर भी नहीं मिल रहा है बवासीर फिशर भगंदर से आराम? तो आज ही आइए 14 साल से रुग्ण सेवा में तत्पर अभ्युदय पाइल्स लेजर एंड आयुर्वेद हॉस्पिटल, शताब्दी चौक से मनीष नगर रोड, नागपुर। 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्डेस्ट साइंस अकेडमी डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं। यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स, एक क्लास में से 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो। डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी में टीचर्स 11-12 अपीयरिंग स्टूडेंट्स, JEE, नीट और MHT CET के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल, क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स। यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से, तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी, जो है वानकर भवन, दीक्षा भूमि, साउथ अंपाजरी रोड, लक्ष्मी नगर, नागपुर में। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट 9325554407 और 7218565939। अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन। यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी। साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ। फॉर मोर डिटेल्स एंड बुकिंग्स प्लीज कॉन्टैक्ट किशोर ठाकुरदास जेठवानी ऑन 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, dialysis unit, pathology and pharmacy. Our address Vinobha Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact 8668792352 9801980100। आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट अकेडमी। कियान करवाएगा IIT, JEE, नीट, एम्स, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी। 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड। यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी। अभी एडमिशन करवाए और पाए 50% ऑफ। न्यू बैच स्टार्ट फ्रॉम 25th June। अवर एड्रेस कियान करियर पॉइंट, ब्लॉक नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड नियर काला मारुति टेम्पल, जयवंत नगर, नागपुर। अवर कॉन्टैक्ट 8830479380 और 9049079674। इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए। कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ। जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर,
किड्स वेयर, मेंस वेयर, सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं। और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ। तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोटी रोड, रामानगर, नागपुर। आकर्षक, सुंदर, फैशनेबल कपड़ों की भरमार, नारी का श्रृंगार, श्री विठल कृपा वस्त्र भंडार। श्री विठल कृपा शोरूम में बिल्कुल सस्ते दाम में हर प्रकार की साड़ियाँ उपलब्ध। पैठनी, पेशवाई, बोमकाई, कांजीवरम, प्योर सिल्क, डिजाइनर सिल्क, हैंडवर्क और बुटीक पीसेस मिलने का एकमात्र केंद्र श्री विठल कृपा स्वस्थ वस्त्र भंडार। सबसे वाजिब दाम और ढेर सारे ऑफर्स के साथ। हमारा पता श्री विठल कृपा, श्री हरिनगर, मानेवाड़ा, नागपुर। आज ही हमसे संपर्क करें 7666502747 पर। विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत। बघूया पुढील घडामोडी। यंदा मान्सून राज्यात वेळेवर दाखल झालाय। राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातलाय, परंतु नांदेड जिल्ह्यात मान्सून दाखल झाला असला तरी म्हणावा तसा पाऊस झालाय नाही। जिल्ह्यात आतापर्यंत 35 किलोमीटर पावसाची नोंद झाली आहे। शेतकऱ्यांनी बी बियाण्यांची खरेदी केली। शेतीच्या मशागतीचे काम देखील आटोपून खरीपाच्या पेरणीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी सज्ज आहेत, परंतु जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचे आगमन झाले नाही। काही तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला, त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत। या आठवड्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस अपेक्षित आहे। शेतकऱ्यांनी 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे। पाऊस काळ मिरूग निघून आज 10-12 दिवस झालेला आहे। त्याकरता पेरणीचे शेतकऱ्याला वेध लागलेले आहेत, त्यामुळे शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत। ऊन तर फार निघालेलं आहे, पेरत आहेत। आता ही 4,500 रुपयाची बॅग आहे, 1200 पोत आहे DAPचं। पाण्या पिण्याची काही सुविधा नाही, निसर्गावर अवलंबून शेती आहे। मला 5 एकर जमीन आहे, 3 एकर आहे। पेरणीच्या विषयी सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण 35 mm एवढा पाऊस झालेला आहे। थोडासा या आठवड्यामध्ये हवामान विभागाचे जे अंदाज आहेत त्या अनुषंगाने पाऊस अपेक्षित आहे। एकदा 90 ते 100 mm पाऊस झाल्यावरती शेतकरी पेरणी करू शकतात, अशा प्रकारच्या सूचना कृषी विभागाने दिल्या। महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, नांदेड। खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकारांचे आभार मानण्यासाठी पत्रकार परिषद आणि स्नेहभोजन कार्यक्रम ठेवण्यात आला होता। या प्रसंगी त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, मला जनतेने भरभरून मत दिली आहेत, पण मी माझा पराभव झाल्यानंतर देखील त्याचे आणि पत्रकारांचे आभार मानावे यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आलाय। आणि मी पडण्याची प्रमुख 3 कारण असून जरांगे फॅक्टर आणि मुस्लिम समाजांनी एकतर्फी मतदान केल्यामुळे आणि प्रचारादरम्यान संविधान बदलण्याची अफवा यामुळे माझा पराभव झाला असून माझ्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम करणाऱ्यांना साठी मी आभारी असून येणाऱ्या काळात देखील मी त्यांच्या पाठीशी सदैव राहील आणि येणाऱ्या विधानसभा 9च्या 9 महाविकास आघाडी जिंकून आणण्याचा प्रयत्न करणार आहे असंही ते बोलले। आणि येणाऱ्या विधानसभा 9च्या 9 महाआघाडी जिंकून आणण्याचा प्रयत्न करणार आहे असं देखील ते बोलले। नांदेडची निवडणूक मी लढवली, त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु महाराष्ट्रामध्ये जो फॅक्टर झाला तो फॅक्टर नांदेडमध्ये पण झाला आणि त्यामुळे माझा पराभव झाला। 5 वर्ष काम करत असताना माझ्याकडूनही काही चुका झाल्या असतील, त्या चुकाची उजळणी इथं करण्यापेक्षा मी अगोदर आत्मपरीक्षण करणार आहे की मी कुठं कमी पडलो आणि त्याच्यानंतर देगलूरच्या सभेमध्ये दादा म्हणाले होते की लवकरच नांदेड जिल्ह्याला मंत्रीपद भेटणार आहे, त्या दृष्टिकोनातून काम चालू आहे। दादाची भूमिका अशी आहे की ते वडिलासारखे आहे। नांदेडला जर मंत्रीपद मिळत असेल तर त्यांना आनंद होणार आहे, म्हणून त्यांनी आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली असं मला वाटतं। मी कुठल्याही वर्तमानपत्रवाल्यांशी वैयक्तिकरित्या असं कुठेही बोललेलो नाही। जे काय बोललो ते आज सर्व पत्रकार मित्रांना समक्ष बोलून बोललो। कोणाच्या तरी सांगण्यावरून काहीतरी म्हणालं किंवा एखाद्या माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा, मेहरबानी करून ते होऊ नये असं मला स्वतःला वाटतं। अशोकराव चव्हाणांनी पूर्ण जबाबदारी घेऊन काम केलं, पण मनोज जरांगे पाटलाचा फॅक्टर, मुस्लिम समाजाचा फॅक्टर
आणि संविधानाच्या बद्दल जो काही चुकीचा मेसेज जिल्ह्यामध्ये फिरला त्याचाही फटका या निवडणुकीत मला बसलेला आहे. असं आहे, मी पण कालच्या 14 तारखेच्या बैठकीला मुंबईत होतो. राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. 48 लोकसभा मतदारसंघात, म्हणजे जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथे, जिथे सेनेचा उमेदवार असेल तिथे भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटन म्हणून त्यांचे निरीक्षक पाठवण्याची भूमिका घेतली. त्या धर्तीवर विखे पाटील साहेबांना नांदेड जिल्हा दिला. आपण देगलूरच्या सभेमध्ये असं म्हणाला होता की 1-2 जण गद्दार आहेत, त्यांना मी पाहिजे, त्यावरती आणि तिथल्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन काही वेळेस बोलावं लागते. पण मी अतिशय नम्रपणाने सांगितलं की बूथ प्रमुखापासून ते आपल्या जिल्ह्याचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेबांपर्यंत माझा कोणावरही रोष नाही. आपल्याला बनणारा मोठा जनाधार आपल्या जिल्ह्यात आहे, आपल्या कार्यकर्त्यांना आपण काय संदेश द्यायला? मी कार्यकर्त्यांना हीच विनंती करणार आहे की झालेला पराभव त्याचे कारणमीमांसा शोधा आणि उद्या विधानसभेला त्या चुका होऊ नये याच्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करा. नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीच्या 9च्या 9 जागा जिंकल्या पाहिजे अशा पद्धतीचं काम मी करणार. हा पूर्णतः संघटनेचा विषय. या संदर्भात राज्याचं नेतृत्व, राज्याचे अध्यक्ष निर्णय घेत असतात. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मी उमेदवार होतो, माझी भूमिका उमेदवार म्हणूनच या ठिकाणी मांडणार आहे. महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, नांदेड. बाबासाहेब आंबेडकर हीच आमची शक्ती आहे, हीच आमची भक्ती आहे आणि हेच आमची बळ आहे. त्यामुळं आज मी इथे चैत्यभूमीला अभिवादन करतोय. नरेंद्र मोदीमुळे 3ऱ्यांदा हॅट्रिक मारली. नरेंद्र मोदींचे सरकार हे बहुमताचे सरकार आहे, त्यामुळं ते सुद्धा 5 वर्ष टिकणार असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं. काय बोललेत ते बघूयात. उनकी तैयारियां शुरू हैं. क्या आपको लगता है महाविकास आघाड़ी मिलकर ये विधानसभा चुनाव लड़ेगी? तो मतलब जो महाविकास आघाड़ी एक साथ लड़ने का चल रहा है, लेकिन जिस तरह मैंने कुछ बयान जो नाना पटोले जी को मैंने तो सुने हैं कि भाई वो खुद नंबर 1 की पार्टी समझते कि उनकी सबसे ज़्यादा सीटें आई है और उद्धव ठाकरे ज़्यादा सीट लड़ने के बाद उनकी तो 9 सीटें आई है और एकनाथ शिंदे जी उससे बहुत कम सीटें लड़ने के बाद उनकी तो 7 सीटें आई है. तो मुझे लगता है कि जिस तरह महाविकास आघाड़ी, ये तो लोग बोल रहे एक साथ लड़ेंगे, लेकिन एक साथ लड़ेंगे नहीं मालूम नहीं है. लेकिन एक साथ लड़ेंगे तो भी अच्छी बात है, उनका अलायंस ऑलरेडी है ही है. लेकिन हमारी महाविकास आघाड़ी जो है, हम महाविकास आघाड़ी में हर पार्टी को मेरा निवेदन है कि अपने ताकत के मुताबिक सीट मांगो और महायुति जो अपनी है, महायुति को जो सफलता उतनी ज़्यादा लोकसभा में नहीं मिली थी, लेकिन विधानसभा में सरकार अपनी आनी चाहिए. इसके लिए मतलब हम एक एजेंडा लेकर लोगों के सामने जाएंगे. भारत सरकार की तरफ से क्या डेवलपमेंट के लिए लाएंगे ये भी मतलब लोगों को बताएंगे. हमने विकास क्या क्या किया ये भी बताएंगे. और जिस चूक के कारण हमें कम सीटें मिली है उसको सुधार कर गर्म मैदान में हम उतरने वाले हैं. और इसीलिए सरकार हमारी आएगी. मतलब एकनाथ शिंदे है, देवेंद्र फडणवीस जी है और अजीत दादा पवार है, आरपीआई है. तो हम सब लोग मिलकर हम ताकत से लड़ेंगे. तो मुझे लगता है कि हमको 170-180 तक सीटें हमारी आ सकती है. आरपीआई की क्या मांग होगी विधानसभा चुनावों को लेकर? कितनी सीटों की मांग करेगी आरपीआई की मांग ये है कि अभी विस्तार अगर हो जाता है तो आरपीआई को एक मंत्रिपद मिलना चाहिए. और जो सत्ता में मैंने देवेंद्र जी से बात की है, बीच में देवेंद्र फडणवीस मेरे दिल्ली के कुटी पर 11 सफदरजंग रोड पर आए थे. उनके साथ मेरी आधा घंटा तक बात हुई थी और उनको हमने बताया कि भाई आरपीआई को एक 8-10 सीटें मिलनी चाहिए. और जो महामंडल है, महामंडल का जो अपॉइंटमेंट है जल्दी करो. आपके पार्टियों को भी करो, हमारे पार्टी को भी करो. उन्होंने आश्वासन तो दिया है कि अभी ये चुनाव होने के बाद अपन करेंगे. तो मुझे लगता है कि आरपीआई को एक 8-10 सीटें मिलनी चाहिए. इनसे हमारी मांग है. उसमें चर्चा के बाद कुछ सीट थोड़ी कम ज़्यादा हो सकती है, लेकिन आरपीआई को कुछ सीटें मिलेगी. और इस वक्त आरपीआई का जो चेहरा है ये विधानसभा में जीतने के मिलेगा. सर, अभी के जो विस्तार है उसमें भी महान्यूज 7 करिता ब्युरो रिपोर्ट, मुंबई.
आणि यासह महाराष्ट्र बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा महान्यूज 7. नमस्कार.